नमस्कार. मी डॉक्टर VM चौधरी, नवगण शिक्षण संस्था राजुरी, सौ KSK महाविद्यालय बीड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख. मी आपणास अर्थशास्त्र या विषयी आपल्याशी चर्चा करणार आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अर्थ असा होतो की सूक्ष्म म्हणजे जे आपल्याला अति सूक्ष्म सूक्ष्म आहे त्याचा बारीक अभ्यास करणे, त्याला सूक्ष्म असं म्हणतात. अर्थशास्त्र म्हणजे अनंत गरजा आणि थोडेसे भांडवल यांच्यात सांगड करणे म्हणजे अर्थशास्त्र होय. आता अर्थशास्त्र म्हटलं की याच्यात मानवी गरजा आहे, त्याच्यामध्ये अनंत गरजा आहेत. त्याच्यामध्ये अन्न आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, वस्त्र आहे, शिक्षण आहे, चैनिक वस्तू आहे, तांत्रिक गरजा आहे, नंतर भौतिक गरजा आहे, अभौतिक गरजा आहे. अशा अनंत गरजा आहेत. आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला गरजा ज्या आहेत त्या भागवायच्या आहेत, त्याच्यात तडजोड करायची आहे आणि आपल्याला जीवन जगायचं. आता अन्न म्हटलं की अन्न अनेक प्रकारचे आहे. सकस अन्न आहे, निकृष्ट अन्न आहे, मध्यम अन्न आहे. त्याच्यामध्ये आपल्या आर्थिक लेवलनुसार आपल्याला अन्नाची चॉईस करून आपल्याला आपला आहार घ्यायचा आहे. त्याचबरोबर निवारा हे अनेक प्रकारचा असू शकतो. झोपडी असते, मातीचं घर असतं, सिमेंट कॉन्क्रीटचं घर असतं, बिल्डिंग असते, बंगलो असतो, रो हाऊस असतं. तर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला आपला निवारा निवडायचा आहे, त्यानुसार आपल्याला जगायचं आहे. नंतर आरोग्य हे माणसाचं हे वेगवेगळं आहे. मेनी माइंड्स अँड मेनी हेड्स, पिंडे पिंडे मतील भिन्ना, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, त्यानुसार आपलं आरोग्य हे आपल्याला लाभलेलं असतं. मग त्याच्यानुसार आपलं आरोग्य नीट सांभाळण्यासाठी आपल्याला योग्य अशी आरोग्य सुविधा मिळवणं हे अत्यावश्यक गरज असते. म्हणून आरोग्य सुविधा ही आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायला जायचं की खासगी दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायला जायचं का मुंबई पुण्याला किंवा अमेरिकेला ट्रीटमेंट घ्यायला जायचं, हे आपल्या आरोग्य आणि आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला आपली गरज पूर्ण करावी लागते. नंतर वस्त्र म्हटलं की अनेक प्रकारचे वस्त्र आपल्याला दिसून येतात. मध्यम प्रकारचे वस्त्र, तलम वस्त्र, कॉटन, टेरिकॉट, टेरिलिन, खोसला, मलमल, ढाका, पॉलिस्टर, म्हणजे अशा अनेक प्रकारचे कपडे 50 रुपये मीटर पासून तर आज 5 लाख रुपये मीटर पर्यंतचे कपडे आपल्याला दिसून येतात. पण आपल्याला आपली आर्थिक परिस्थितीनुसार आपला खर्च करण्याची कुवत किती आहे त्यानुसार आपल्याला आपलं वस्त्र आपल्याला खरेदी करावं लागेल आणि त्यानुसार आपलं जगणं हे सुसह्य करत राहावं लागतं. नंतर शिक्षण म्हटलं की शिक्षण सुद्धा आपल्या बौद्धिक कुवत आणि आपल्या आर्थिक कुवतीनुसार शिक्षण आपल्याला निवडावं लागतं. आता बौद्धिक कुवत जर समजा आपली चांगली असेल तर आपल्याला बँकांकडून कर्ज घेऊन सुद्धा आपल्याला शिक्षण आपलं पूर्ण करता येतं. पण आपल्याला जर समजा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MA, MSc, MCOM किंवा BA, BCom, MBBS, BS, BHMS असे जर समजा आपल्याला डॉक्टरचे कोर्स करायचे असतील किंवा आपल्याला आर्ट साईड घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक कृतीचा विचार करून बौद्धिक कृतीचा विचार करूनच आपल्या शिक्षणाची आपल्याला आवड आपल्याला पूर्ण करता येईल. आता आपल्या आर्थिक बजेटनुसारच आपल्याला आपली जीवन पद्धती आपल्याला ठरवावी लागत असते. नंतर चैनीच्या वस्तू आल्या तर त्याच्यात अनेक प्रकारचे सौंदर्य प्रसाधने आहेत, चैनीच्या वस्तू आहेत. त्याच्यात उदाहरणार्थ सोने, चांदी, नाणे, जड, जवाहीर, हिरे, माणिक, मोती अशा अनेक प्रकारचे आपल्याला सौंदर्य प्रसाधने म्हटल्यानंतर भरपूर अजून आपल्याला केमिकल सौंदर्य प्रसाधने आपल्याला दिसून. तर आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या गरजा पूर्ण कराव्या, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने अनंत गरजा आणि थोडेसे भांडवल यांच्यात सांगड घालणे म्हणजे अर्थशास्त्र होय. म्हणजे गरजा ह्या अनंत आहेत, तर गरजांमध्ये आपल्याला क्रम लावायचा असतो. आवश्यक गरजा, अनावश्यक गरजा आणि टाळण्याजोग्या गरजा. तर गरजांचा पसंतीक्रम लावून आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतात आणि त्याला अर्थशास्त्र.
आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि आवश्यक गरजानुसार, अत्यावश्यक गरजानुसार त्यांची निवड करायची आणि त्या पूर्ण करत राहायच्या आणि अशा पद्धतीचं जगत राहायचं म्हणजेच अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला अजून सांगता येईल तशी की अनंत गरजा आणि पुरेशी भांडवल यांच्यात सांगड घालणे म्हणजे अर्थशास्त्र. तर अशा पद्धतीने आपल्याला अर्थशास्त्राविषयी थोडीशी प्रस्तावना आणि व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते. नंतर आता आपण अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, अर्थशास्त्राची व्याप्ती म्हटली तर ती 6 विभागात विभागली गेलेली आहे. उदाहरणार्थ 1 उत्पादन, 2 वितरण, 3 विनिमय, 4 उपभोग, 5 सार्वजनिक आयव्यय आणि 6 आंतरराष्ट्रीय व्यापार. तर अशा पद्धतीने या 6 भागांमध्ये आपलं अर्थशास्त्राची व्याप्ती व्यापलेली आहे आणि पसरलेली आहे. तिची चतुष्सीमा आपल्याला उत्पादन, विनिमय, सार्वजनिक अपव्यय, वितरण, उपभोग, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा पद्धतीने ही चतुष्सीमा आपल्याला सांगता येईल. तर उत्पादन म्हणजे काय, उत्पादन म्हणजे भौतिक गोष्टींचं निर्मिती म्हणजे उत्पादन होय. आता उत्पादन म्हटलं की वस्तूचं उत्पादन करताना आपल्याला उत्पादनाच्या घटकांचा विचार करावा लागेल. उत्पादनाचे घटक 4 आहेत. 1 भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आपल्याला भूमी म्हटलं, भूमीपासून आपल्याला खंड मिळतो. खंड आपल्याला भूमी वापरामुळे आपल्याला त्याचा खंड द्यावा. श्रम म्हटले की आपल्याला श्रम करून त्याची मजुरी मिळत असते. नंतर संयोजक म्हटला जो संघटक असतो त्याला त्याचा नफा जो आहे तो मिळत असतो. आणि भांडवल जे आहे उत्पादनामध्ये जर समजा आपण वापर केला तर त्याचा आपल्याला व्याज मिळत असतं. असं उत्पादनाचे घटक जे आहे त्यांचा जर वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं भौतिक वस्तूंचं उत्पादन करता येऊ शकतं. उत्पादन हे 2 प्रकारचे असू शकतात. एक भौतिक वस्तू आणि दुसरे आहेत अभौतिक वस्तू. भौतिक वस्तू म्हणजे काय, ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात, स्थलांतर करता येतात, स्पर्श करता येतात अशा वस्तूंची निर्मिती म्हणजेच भौतिक वस्तू होय. आणि अभौतिक वस्तू म्हणजे काय, उत्पादन तर होत आहे, उदाहरणार्थ त्याच्या सेवा, इंजिनिअरची सेवा, डॉक्टरची सेवा, प्रोफेसरची सेवा, चपराशी सेवा, ज्या सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सेवा दिसतात पण त्या आपल्याला स्थलांतर करता येत नाही, स्पर्श करता येत नाही, त्यालाच भौतिक सेवा असं म्हणतात. दुसरा मुद्दा आहे वितरण. आता वस्तू उत्पादन केल्यानंतर त्याचं वितरण म्हणजे उत्पादना फॅक्टरीमधून तर ग्राहकाच्या हातापर्यंत मिळण्याची जी प्रोसेस असते, वस्तू हातात मिळण्याची प्रोसेस असते त्याला वितरण असे म्हणतात. आता वितरण करताना सुरुवात कंपनी काय करते, माल उत्पादित झाला म्हणजे त्याचं काउंटिंग करून गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स जो आहे, प्रत्यक्ष टॅक्स जो आहे तो भरावा लागतो आणि तो भरल्यानंतर मग तिथून मग त्या मालाचं वितरण होत असतं. वितरण होत असताना वाहतुकीमार्फत प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक राज्याला आणि प्रत्येक गावाला तिथं माल तो पोहोचवला जातो आणि अशा पद्धतीने प्रत्येकाच्या हातात तो माल वस्तू त्यांना मिळत असतात. आता वितरण म्हटलं तर अनेक पद्धतीने करता येत असतं. तर जलवाहतुकीने करता येतं, रेल्वे वाहतुकीने करता येतं, विमान सेवाने वितरण करता येतं, नंतर माल वाहतूक जे ट्रक आहे त्याच्या मार्फत करता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला वितरण करता येत असतं. नंतर विनिमय म्हणजे काय, वस्तू उत्पादकाने ती होलसेल व्यापारी, किरकोळ व्यापारी यांना देणं, त्यांच्याकडून विकून पैसे मिळवणं आणि मग ते किरकोळ विक्रेते जे आहे ते ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवतात आणि त्याचा मोबदला ते घेतात, त्याच्यातून नफा मिळतो, मूळ भांडवल त्यांना मिळतं आणि अशा पद्धतीने आणि ग्राहकाला ती वस्तू घेतल्यामुळे त्याचा वापर करता येतो आणि त्याचा आनंद त्याचा आपल्याला लुटता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने विनिमय जो आहे हा विनिमय चातुर्याने आणि कौशल्याने करता येतो. आता एखादा दुकानदार आहे, त्याला वस्तू विकायची जर असेल तर अगोदर त्याला ग्राहकाच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागेल, ग्राहकाचा अभ्यास करावा लागेल. उदाहरणार्थ ग्राहक आपल्याकडे शेतकरी येतोय का, नोकर वर्ग येतोय का, ग्राहक हा पायी आला का, ग्राहक गरीब आहे का, ग्राहक श्रीमंत आहे का, ग्राहक पुरुष आहे का, स्त्री आहे का, मुलगा आहे. तर अशा पद्धतीने त्याचा सायकोलॉजीचा अभ्यास करून आणि त्याची उत्पन्न त्याचं लिव्हिंग कसं आहे त्याच्यावरून त्याच्या खिशातून आपल्याला पैसे काढायचे, त्याच्यासाठी त्याला
त्या किती प्रयत्न करावा लागतील, त्याचा सायकोलॉजीचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्या पद्धतीची वस्तू त्याला द्यावी लागेल आणि मग नंतर त्याला त्याच्याकडून आपल्याला पैशाचा मोबदला मिळू शकतो आणि ग्राहकाला वस्तूचा विनिमय करता येऊ शकतो. नंतर उपभोग, वस्तूचा उपभोग कसा घ्यायचा. आता वस्तू घेतल्यानंतर आपल्याला अगोदर आनंद मिळतो, आनंद मिळाल्यानंतर उपभोग घेताना सुद्धा आनंद मिळतो, पण पहिल्या दिवशी आपल्याला जास्तीच आनंद होतो, दुसऱ्या दिवशी कमी आनंद होतो आणि नंतर हळूहळू तो आनंद कमी होत जातो. मग नंतर रुटीन मध्ये त्या वस्तूचा आपण उपभोग घेत जातो आणि काही लोक उपभोग घेताना 50% उपभोग घेतात, 60% उपभोग घेतात, 70% उपभोग घेतात, 80% उपभोग घेतात, 90% उपभोग घेतात आणि काही तर 95-98% उपभोग घेतात. खरं उपभोग हा परिपूर्ण घेतला गेला पाहिजे, तरच वस्तूचा सदुपयोग झाला किंवा योग्य उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. उपभोग हा आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता आला पाहिजे, त्याचा आनंद मिळता आला पाहिजे. आनंद म्हणजे सुख, त्याच्यातूनच आपल्याला सुख प्राप्ती होत असते. आपण सुख इकडे तिकडे पाहतो, पण आपल्याला जगत असताना आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक वस्तूंचा उपभोग घेत असतो, आनंद घेत असतो आणि अशा पद्धतीने आपल्याला वस्तूचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटला की देशातला व्यापार. उदाहरणार्थ भारत अमेरिका, भारत इंग्लंड, भारत फ्रान्स, भारत जपान किंवा प्रत्येक देशाची आपल्या देशात उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये लक्स साबणाचं उत्पादन झालं किंवा बासमती राईस आपल्या देशात उत्पादन झालं किंवा कांद्याचं उत्पादन झालं, तर ही ज्या उत्पादित झालेल्या वस्तू आहेत या प्रत्येक देशात, ज्या देशामध्ये आपल्याला योग्य असा भाव मिळेल आणि त्या ठिकाणी आपल्या वस्तूला मागणी भरपूर असेल अशा ठिकाणी आपली वस्तू पोहोचवणं, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे मसाल्याच्या वस्तू, आपल्याला काश्मीरमध्ये मसाल्याच्या वस्तूंचं उत्पादन होतं, ते आपण निर्यात करत असतो आणि दुसऱ्या देशाकडून वस्तूंचं उत्पादन झालं म्हणजे आपण काय करत असतो, निर्यात करत असतो, विकत असतो. नंतर 5वा मुद्दा आहे सार्वजनिक अपव्यय. सार्वजनिक अपव्यय झाला. सार्वजनिक अपव्यय जो आहे, आयव्यय, अपव्यय हा वेगळा आहे, सार्वजनिक आयव्यय. सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सर्व जनतेचं उत्पन्न आणि खर्च. तर अशा पद्धतीने सार्वजनिक आयव्यय जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. प्रत्येकाच्या हातात पैसा आला पाहिजे, प्रत्येकाने काम केलं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, प्रत्येकाला खरेदी शक्ती प्राप्त झाली पाहिजे. त्याला व्यय आय असं म्हणतात आणि व्यय म्हणजे खर्च करण्याची कॅपॅसिटी. आता प्रत्येकाची खर्च करण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ जास्त उत्पन्न गट असला म्हणजे तो जास्त खर्च करतो आणि कमी उत्पन्न गट असला म्हणजे तो कमी खर्च करतो. म्हणून पण जनरली सर्वसामान्यपणे उत्पन्नाची जी पातळी आहे ती सर्वांची समान आणता येत नाही, पण नियर अबाउट जवळजवळ असावी. नाहीतर मग श्रीमंत आणि गरीब अशी मोठी दरी ही वाढत जाते आणि त्याच्यामुळे गरीब गरीब होत जातो, श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक आयव्यय म्हणजे जनतेचं उत्पन्न आणि जनतेचा खर्च कसा आहे त्यावर त्यांचं राहणीमान अवलंबून असतं, वस्तूंचा मागणी अवलंबून असते आणि त्याच्यावर उद्योगधंदे अवलंबून असतात. कारण काय, जर समजा समाजाकडे जर समजा खूप पैसा आला तर त्यांची खरेदी शक्ती सुद्धा वाढते. खरेदी शक्ती वाढली म्हणजे त्यांच्या वस्तूंची मागणी वाढते. वस्तूंची मागणी वाढली म्हणजे कारखान्यात मालाचं आयात होते किंवा कारखान्यात मालाचं उत्पादन वाढतं. मालाचं उत्पादन वाढलं म्हणजे कच्च्या मालाचं मागणी वाढते आणि त्याच्यामुळे कच्च्या मालाची किमती वाढतात. त्यामुळे रोजगार मिळतो. रोजगार मिळाला म्हणजे अजून त्या कर्मचाऱ्यांना पैसा मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने अर्थव्यवस्था ही आपली गतिमान होत असते. अशा पद्धतीने मी आपला अर्थशास्त्राच्या बाबतीचा उहापोह करू शकतो. धन्यवाद.